In the last period, we have seen the topic parabola. Conic sectionचा second जो topic आहे, second जो part आहे, that is called as ellipse. Now we are going to see what is meant by ellipse. आता conic section हा कशावर आधारित आहे, तर एक फिक्स्ड पॉइंट आणि फिक्स्ड लाईन याच्यावर आधारित हा कोनिक सेक्शनचा पार्ट आहे, लक्षात घ्या. आता कोनिक सेक्शन शिकवत असताना आपण पहिल्यांदा कंडिशन पाहिलं की ज्यावेळेस त्या दिलेल्या प्लेनमध्ये असे आपण पॉईंट्स पाहिले जे त्या दिलेल्या फिक्स्ड पॉईंट आणि फिक्स्ड लाईनपासून इक्विडिस्टंट होते, अशा कोनिक सेक्शनला आपण पॅराबोला म्हणत होतो. मग आता इलिप्स म्हणजे काय? इलिप्स म्हणजेच काय की एखादा फिक्स्ड लाईन जर आपण पाहिले, इफ यू ड्रॉ अ फिक्स्ड लाईन अँड अ फिक्स्ड पॉईंट, we know that the fixed point is called as focus and fixed line is called as directrix. आणि मग आता या प्लेनमध्ये अशा अनेक पॉईंट्स तुम्हाला दिसतात की जे त्या दिलेल्या, आता समजा इफ वी कन्सिडर अ पॉईंट पी एक्स कॉमा वाय इन दिस प्लेन and if we join this SP, this is called as focal distance, and draw a perpendicular from that P on the directrix. So this is the perpendicular distance drawn from that point on the directrix. आणि मग हा जो रेशो आहे SP upon PM, this ratio is a constant ratio, it is called as eccentricity. आणि मग ज्यावेळेस या इसेंट्रिसिटीची किंमत 1 पेक्षा कमी असते, if the value of E is less than 1, then locus of such points form an ellipse. मग इलिप्स म्हणजेच काय, लक्षात घ्या की जो रेशो आहे SP अपॉन PM, हा जो रेशो आहे तो इसेंट्रिसिटी इतका असतो आणि त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा निश्चित कमी असते. म्हणजे पर्यायनं SP इज लेस दॅन PM. आपण जर पाहिलं की एसपीचं डिस्टन्स हा नक्कीच PM पेक्षा कमी असेल, अशा सगळ्या लोकस ऑफ पॉईंट्सला आपण म्हणणार आहोत इलिप्स, लक्षात घ्या. मग आता इलिप्सचं इक्वेशन आपल्याला इथं डिराईव्ह करायचं आहे. वी शॅल डिराईव्ह द इक्वेशन ऑफ इलिप्स. आता इक्वेशन ऑफ इलिप्स डिराईव्ह करायचं म्हणलं तर प्रोसिजरली आपण जे पार्ट कन्सिडर करणार आहोत, जो डायग्राम आपण काढणार आहोत, तोच पार्ट आपल्याला याच्यामध्ये लिहायचा आहे. मग आता याचा क्वेश्चन या स्वरूपात तुम्हाला परीक्षेत विचारला जातो की क्वेश्चन नंबर फर्स्ट, डिराईव्ह the standard equation of ellipse. Derive the standard equation of ellipse. आता स्टँडर्ड इक्वेशन म्हणलं की नक्कीच त्याचा रिलेशन कोणाशी आला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. मग रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट संदर्भात जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी आपण इथं नेहमीप्रमाणे एक फिक्स्ड पॉईंट आणि एक फिक्स्ड लाईन, जो पार्ट आपण डायग्राममध्ये काढणार आहोत तोच पार्ट आपण इथं डिस्क्रिप्टिव्ह पार्ट लिहिणार आहोत. मग याचं डिस्क्रिप्टिव्ह ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे त्यावेळेस आपण एक फिक्स्ड पॉईंट घेऊ. सो फिक्स्ड पॉईंट इज कॉल्ड ॲज फोकस अँड फिक्स्ड लाईन इज कॉल्ड ॲज डायरेक्ट्रिक्स. सो इथं आपण एक फिक्स्ड पॉईंट आणि एक फिक्स्ड लाईन कन्सिडर केली, लक्षात घ्या. मग आता आपल्याला माहिती आहे फिक्स्ड लाईनला आपण काय म्हणतो, डायरेक्ट्रिक्स. सो दिस इज डायरेक्ट्रिक्स. आणि नेक्स्ट स्टेप याच्यातली, या दिलेल्या फोकसपासून आपण या डायरेक्ट्रिक्सवरती एक परपेंडिक्युलर होतो. सो ड्रॉ एज Z परपेंडिक्युलर टू द डायरेक्ट्रिक्स. ड्रॉ एज Z परपेंडिक्युलर टू द डायरेक्ट्रिक्स. सो दिस इज द सेकंड स्टेप. मग आता जो पार्ट आपण त्याच्यामध्ये काढलाय तोच पार्ट आपण याच्यामध्ये लिहितो. प्रूफ ज्यावेळेस आपण करतो, लक्षात घ्या की लेट कॅपिटल S बी द फोकस अँड D बी द डायरेक्ट्रिक्स ऑफ द इलिप्स. त्यानंतर आपण काय केलंय की त्या दिलेल्या S पासून Z वरती परपेंडिक्युलर. सो ड्रॉ एस Z परपेंडिक्युलर ऑन D. आता याच्यामध्ये काय करायचंय की या दिलेला सेगमेंट एस Z जो दिलेला आहे याला आपण इकडे एक्सटेंड करू आणि मग याच्यानंतर नाव डिवाइड दिस सेगमेंट एक्स Z at point A internally in the ratio E is to 1. आता E हा 1 पेक्षा लहान आहे म्हणून हा रेशो लहान दाखवायचा आणि हा थोडा मोठा दाखवायचा, म्हणजे याचा रेशो जो आहे. नाउ वी हॅव टू डिवाइड दिस सेगमेंट एस Z इंटरनली इन द रेशो E is to 1. सिमिलरली याच दिलेल्या सेगमेंट एस Z ला आपण एक्सटर्नली सो डिवाइड करतो इन A डॅश इन द रेशो E is to 1. आता S to A डॅश E असेल तर A डॅश to Z 1 असेल, लक्षात घ्या. आणि मग तोच पार्ट आपण इथं लिहितो. नाव डिवाइड segment
SZ internally at A and externally at A dash in the ratio E is to 1, where E is eccentricity of the ellipse. We know that eccentricity of ellipse is less than 1. आता ज्यावेळेस आपण हा इथं डिवाइड केलेला आहे, याच्यानंतर काय करतो की हा जो ए डॅश सेगमेंट आहे, या ए डॅशचा मिड पॉइंट आपण कन्सिडर करतो ओरिजिन. सो लेट ओ बी द ओरिजिन ऑफ, लेट ओ बी द मिड पॉइंट, लेट capital O be the midpoint of segment SZ. Okay, let capital O be the midpoint of A dash. आणि मग तो जर O असेल तर let O be the origin, OS along positive x-axis and a line perpendicular to O through, perpendicular to OS through O as y-axis. मग आता आपल्याला काय करावं लागेल, तिथं या दिलेल्या OS मधून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करावं लागेल. यू हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन सेगमेंट and consider this as y-axis. So this is our y-axis. आता OS along positive x-axis इथं दाखवलेला आहे पार्ट, लक्षात घ्या. मग आता let length of A dash is equal to twice. जर लेंथ ऑफ A dash is equal to twice असेल आणि हा O त्याचा मिड पॉइंट असेल, तर मग या A चे कोऑर्डिनेट्स काय असतात, A,0 आणि या A dash चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळतील -A,0 आणि मग तोच पार्ट आपल्याला द्यायचा आहे. सो देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ A आर A,0 and A dash are -A,0. आता कोऑर्डिनेट्स काढायचे आपल्याला फोकसचे आणि फूट ऑफ द परपेंडिक्युलर ऑफ द डायरेक्ट्रिक्सचे, लक्षात घ्या. मग आता याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित नाहीत. लेट कन्सिडर दॅट coordinates of S are h,0 and coordinates of Z are k,0 because these 2 points lies on x-axis, positive x-axis. मग y coordinate 0 घेतो आणि आपल्याला ह्या unknown h आणि k च्या किमती काढायच्या आहेत. We know that this segment A divides segment SZ internally in the ratio E is to 1. And so by using internal division formula, आता internal division फॉर्म्युलाचा वापर करून आपण निश्चित त्या S च्या आणि त्या झेडचे कोऑर्डिनेट्स काढू शकतो, लक्षात घ्या. हा पार्ट आता लिहिल्यानंतर आपल्याला हा इथून कट करावा लागेल आणि याच्यावर आधारित पुढचा पार्ट आपल्याला लिहावा लागेल, लक्षात घ्या. आता याचाच वापर करून दिलेल्या इक्वेशनमध्ये आता इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला हा पार्ट आपण 10वीला सुद्धा पाहिलेला आहे, लक्षात घ्या. आणि मग सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आणि सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन याचा वापर करून आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स शोधायचे आहेत. आता we know that section formula for internal division and external division since A and A dash divides segment SZ internally in the ratio internally and externally in the ratio E is to 1. So therefore by internal division formula आता आपल्याला S चे कोऑर्डिनेट्स काढायचे. मग इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला काय सांगतो की A ची किंमत ही
कुठे असते तर हा जर इंटरनल डिवाइड करत असेल तर ई ना कशाला मल्टिप्लाय करावं लागेल केला प्लस 1 इंटू एच डिवायडेड बाय ई प्लस 1, कारण इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला आपण ऑलरेडी माहिती आहे, त्याचाच आधार घेऊन आपण त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू. सो बाय इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला ए इज इक्वल टू ई इंटू के प्लस 1 इंटू एच टोटल डिवायडेड बाय ई प्लस 1. मग हा ई प्लस 1 इकडे आणला तर ए इंटू ब्रॅकेट ई प्लस 1 इज इक्वल टू ई के प्लस एच, आणि मग ए न मल्टिप्लाय केल्यावर ए ई प्लस ए इज इक्वल टू ई के प्लस एच. Call this as equation number 1. So by using internal division formula, we have derived this first equation, linear equation in h and k. आता जसा हा इंटरनल डिवाइड करतो तसा हा ए डॅश या सेगमेंट एस झेडला डिवाइड करतो एक्सटर्नल इन द रेशो इज टू 1. सो बाय एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला मग आता याचा मायनस ए इज इक्वल टू म्हणजे त्याचा मायनस जो कोऑर्डिनेट आहे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहे तो मायनस ए आहे. सो मायनस ए इज इक्वल टू मग इथं आपल्याला एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला पाहिला तर ई इंटू के एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये मायनस 1 इंटू एच टोटल डिवायडेड बाय ई मायनस 1. इफ वी शिफ्ट दिस ई मायनस 1 टू दिस साइड वी गेट हेयर मायनस ए इंटू ब्रॅकेट ई मायनस 1 इज इक्वल टू ई के मायनस एच, आणि मायनस ए न मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला मिळेल मायनस ए ई प्लस ए इज इक्वल टू ई के मायनस एच. कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 2. आता अशा पद्धतीनं इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला आणि एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला इथं ई एच आणि के मध्ये दोन लिनियर इक्वेशन मिळतात, आणि हे दोन लिनियर इक्वेशन ज्यावेळेस आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत त्यावेळेस आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जर इक्वेट केले, if we equate equation number 1 and equation number 2, then we get the values of h and k. So solving equations 1 and 2 simultaneously जर आपण इथं सॉल्व केले these equations तर आता पहा हे जर दोन इक्वेशन ॲड केले तर ॲड केल्यावर तुम्हाला मिळेल मायनस ए प्लस ए काय होईल कॅन्सल. मग या बाजूला तुम्हाला मिळेल ए प्लस ए ट्वाईस ए, या बाजूला हे दोन ॲड केले तर ई के प्लस ई के ट्वाईस ई के मिळेल प्लस एच मायनस एच कॅन्सल होईल. म्हणजे ॲड केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन काय मिळेल तर ट्वाईस ए इज इक्वल टू ट्वाईस ई के. ओके, सो आता हा दोन दोन काय होईल कॅन्सल, आणि मग हा ई खाली आणा म्हणजे के ची किंमत तुम्हाला मिळेल देअरफॉर के इज इक्वल टू ए अपॉन ई. दिस इज व्हॅल्यू ऑफ के. हे झालं ॲड केल्यावर. सिमिलरली जर सबट्रॅक्ट केले हे दोन इक्वेशन जर सबट्रॅक्ट केले तर तुम्हाला त्याच्यावरून व्हॅल्यू मिळते एच ची. नाव जसं आपण हे दोन इक्वेशन्स ॲड केले तसं आता हे दोन इक्वेशन्स सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यावर ह्याचे साईन्स चेंज होतात सगळ्यांचे. मग आता साईन चेंज झाल्यावर हा होईल प्लस, हा होईल मायनस, हा होईल मायनस, हा होईल प्लस, आणि मग आता पहा की ए प्लस ए ट्वाईस ए, हा प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल, ई के मायनस ई के कॅन्सल होईल, प्लस एच, आणि हा साईन चेंज झालेला प्लस एच इज इक्वल टू तुम्हाला मिळेल ट्वाईस एच. दोन्हीकडला 2 2 कॅन्सल करा, अँड सो देअरफॉर वी गेट एच इज इक्वल टू ए. आणि मग आता या एचची किंमत आणि या केची किंमत आपण इथं पुटअप करू, म्हणजे जेणेकरून फोकसचे कॉर्डिनेट्स आणि फूट ऑफ द परपेंडिक्युलर ऑफ द डायरेक्ट्रिक्सचे कॉर्डिनेट्स आपल्याला मिळतात. अँड सो देअरफॉर कॉर्डिनेट्स ऑफ एस, सो देअरफॉर वी गेट coordinates of S are a e comma 0 and z चे coordinates मिळतात a upon e comma 0. In this way मग आता ह्याच व्हॅल्यू त्या डायग्राम मध्ये करेक्शन करू आपण. मग इथं coordinates of focus तुम्हाला मिळेल a e comma 0 आणि याचे coordinates तुम्हाला मिळतील a upon e comma 0. आता ज्या अर्थी या फूट ऑफ द परपेंडिक्युलर ऑफ द डायरेक्ट्रिक्स जो दिलेला आहे त्याचे कॉर्डिनेट्स ए अपॉन ई मिळाला, याचा अर्थ ही जी लाईन आहे ही या वाय ॲक्सिसला पॅरल असल्यामुळं या दिलेल्या लाईनचा प्रत्येक इक्वेशन तुम्हाला मिळेल एक्स इज इक्वल टू ए अपॉन ई, म्हणजे एक्स मायनस ए अपॉन ई इज इक्वल टू 0. सो दिस इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. आणि आपल्याला माहिती ज्यावेळेस तुम्हाला फोकसचे कॉर्डिनेट्स मिळतात आणि त्या लाईनचे ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन मिळतात त्याच्यानंतर आपल्या लोकसच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला ज्यावेळेस इलिप्सचं इक्वेशन काढायचे त्यावेळेस त्या इलिप्सवरला एक जनरल पॉईंट आपल्याला घेणं आवश्यक आहे. आता इथं तुम्हाला इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स एक नोंद करणं आवश्यक आहे, आणि त्या दिलेल्या
कोऑर्डिनेटच्या आधारे या झेडच्या कोऑर्डिनेटच्या आधारे आपल्याला इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स मिळतो. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स काय मिळतो तर x इज इक्वल टू a अपॉन e दॅट इज d वी गेट x मायनस a अपॉन e इज इक्वल टू 0. आणि ज्यावेळेस आपल्याला इथं फोकस कोऑर्डिनेट्सचा फोकस आणि इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स या दोन गोष्टी ज्यावेळेस आपल्याला मिळतात मग नंतर आपण त्या इलिप्सचं इक्वेशन काढण्यासाठी एक जनरल पॉईंट आपण इथं घेतो. नाव लेट px, y be any point on the ellipse. Join SP and draw PM perpendicular on directrix T. आता याच्यामध्ये जनरल एक पॉइंट आपण याच्यामध्ये कुठेही घेऊ. लेट px, y be any point on the locus किंवा on the ellipse such that join this SP and draw PM perpendicular on the directrix. Okay. So we know the definition of ellipse that SP upon PM is equal to E. The value of E is less than 1. So therefore, by definition of ellipse, SP upon PM is equal to E. So value of E is less than 1 and so thus we get SP is equal to E into PM. So thus we get SP is equal to E into PM. So by distance formula, coordinates of S A E comma 0, P चे coordinates x comma y. मग SP चं distance काढू शकतो by using distance formula. We know the distance formula square root of x minus AE bracket square plus y minus 0 bracket square. This is our distance formula for SP. इज इक्वल टू ई इंटू. आता या दिलेल्या पॉईंट पासून आपण या दिलेल्या लाईनवरती ज्यावेळेस एक परपेंडिक्युलर काढतो त्यावेळेस हा परपेंडिक्युलर डिस्टन्स काढण्यासाठी त्या दिलेल्या इक्वेशनमध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे एक्स कॉर्डिनेट, जिथं वाय तिथं वाय कॉर्डिनेट पुट अप करतो. आणि मग आता पी एमचा डिस्टन्स जो मिळतो त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे दॅट इज एक्स मायनस ए अपॉन ई. नेक्स्ट स्टेपला या ईनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि इथं स्क्वेअर रूटमध्ये हा सिम्प्लिफाय करा. स्क्वेअर रूटमध्ये याचा स्क्वेअर काय येईल तर एक्स स्क्वेअर मायनस ट्वाइस ए ई एक्स प्लस ए स्क्वेअर ई स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 इज वाय दॅट इज वाय स्क्वेअर इज इक्वल टू ईनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यावर इथं तुम्हाला मिळेल ई एक्स मायनस ईनं याला मल्टिप्लाय केल्यावर ई कॅन्सल होईल, इथं मिळेल ए. नाव स्क्वेअरिंग बोथ साइड्स, इकडला स्क्वेअर रूट निघून जातो. सो एक्स स्क्वेअर मायनस ट्वाइस ए ई एक्स प्लस ए स्क्वेअर ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू यांचा स्क्वेअर करताना ई स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ट्वाइस ए ई एक्स प्लस ए स्क्वेअर. आता दोन्ही बाजूचे जे सारखे टर्म आहेत ते कॅन्सल होतात. यातला मायनस ट्वाइस ए एक्स मायनस ट्वाइस एक्स काय होईल कॅन्सल. आता एका बाजूला एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे टर्म ठेवू आणि एका बाजूला कॉन्स्टंट राहू देऊ. सो मग आता एक्स स्क्वेअरचा इकडे एक टर्म आहे एक्स स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअरचा टर्म इकडे आला होईल मायनस ई स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू इकडे कॉन्स्टंट आहे ए स्क्वेअर आणि इकडला कॉन्स्टंट पलीकडे गेल्यावर होतो मायनस ए स्क्वेअर ई स्क्वेअर. आता या दोन याच्यातून कॉमन निघतो एक्स स्क्वेअर, मग ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस ई स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू या दोन्हीतून कॉमन निघतो ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. थ्रू आउट प्रत्येक टर्मला ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअरने डिवाइड करा. After dividing we get here as 1 minus e square upon a square into bracket 1 minus e square into x square plus y square upon a square into bracket 1 minus e square is equal to 1. कारण थ्रूआउट आपण ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअरनं डिवाइड केलं आहे. आता याच्यामध्ये हा कॅन्सल होतो, आपण हा पार्ट कॅन्सल होईल. मग इथं तुम्हाला मिळेल एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर
plus y square upon a square into bracket 1 minus e square is equal to 1. आता राहिला प्रश्न, या व्हॅल्यूला काही वेगळं सबस्टिट्यूशन पुट अप करता येईल का पाहू. आता वी नो दॅट नाव वी नो दॅट now since e is less than 1, so therefore e square is less than 1. हा e square इकडे न्या, so 0 is less than 1 minus e square. सो 0 दोन्ही बाजूला ए स्क्वेअरनं मल्टिप्लाय करा, ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. याचा अर्थ ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर ही व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे, म्हणजे निश्चित एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. आणि म्हणून ही जी व्हॅल्यू आहे याला पॉझिटिव्ह व्हॅल्यूला आपण कन्सिडर करू की लेट ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर सिन्स इट इज ग्रेटर दॅन 0. इट इज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि म्हणून आपण या व्हॅल्यूला काय कन्सिडर करू, बी स्क्वेअर. आणि मग ही व्हॅल्यू इथं पुट अप करा अँड सो देअरफॉर वी गेट द इक्वेशन ऑफ इलिप्स ॲज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो दिस इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. सो दिस इज स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. तर अशा स्वरूपात स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स आपल्याला इथं मिळालेला आहे, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो दिस इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स, ज्याच्यामध्ये आपण या स्वरूपाची डायग्राम पाहिलेली आहे. पण डिटेली डायग्राम ज्यावेळेस तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स दिलं असेल तर त्यावेळेस त्याची जी डायग्राम आहे ती कशा स्वरूपात असली पाहिजे. आता हा पार्ट आपण पाहिला डेरिव्हेशनच्या बाबतीमध्ये पार्ट पाहिलेला लक्षात घ्या. आता आपण इथं ॲक्च्युली इलिप्सची नेचर, इलिप्टिकल नेचर कसं असतं. आता इलिप्टिकल हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे की ज्यावेळेस आपण पहा शेप ऑफ ॲन एग, अंड्याचा आकार जो आहे तो इलिप्टिकल नेचरचा आकार असतो. मग तो नेमकं इलिप्टिकल म्हणजे काय, किंवा एखादा टरबूज पहा, टरबूजाचं नेचर तुम्ही जर कधी बाजारात पाहिलं काही वेगळ्या प्रकारचे टरबूज तर ते इलिप्टिकल नेचरचे असतात. मग त्या संदर्भात मग अशा वेळेस ज्यावेळेस असं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स दिलं असेल त्यावेळेस त्याची डायग्राम कशी असेल ही डिटेल डायग्राम आपल्याला इथं ड्रॉ करून घेणं आवश्यक आहे. तर ह्याचं डेरिव्हेशन कशा स्वरूपात मिळालेलं आहे तो पार्ट आपण याच्यामध्ये इथं पाहिलेला आहे, लक्षात घ्या. मग इलिप्स स्टँडर्ड इलिप्स ज्यावेळेस आपल्याला इथं दिलेलं असेल त्यावेळेस त्याचे डायग्राम कसे असेल आणि मग ज्यावेळेस इलिप्सचं इक्वेशन दिलं असेल मग त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पार्ट, मग फोकसचे कोऑर्डिनेट्स कसे काय मिळतात, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स काय मिळतो. मग त्याच्यामध्ये जसं आपण पॅराबोलामध्ये पाहिला लॅटस रेक्टम म्हणजे फोकल कॉर्ड विच इज परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस. आता याच्यामध्ये मग ॲक्सिस ऑफ सिमेट्री काय आहे, मग तो कोणकोणच्या ॲक्सिस भोवती सिमेट्रिक आहे, हा सगळा पार्ट आपल्याला त्या डायग्रामच्या आधारे नोंद करता येईल. मग स्टँडर्ड इलिप्स जर दिला असेल तर त्यावेळेस त्याची डायग्राम कशा स्वरूपात आहे हा पार्ट याच्यामध्ये आपल्याला इथं ड्रॉ करून घेणं आवश्यक आहे. सो वी शॅल सी द डायग्राम ऑफ स्टँडर्ड इक्वेशन ऑफ ॲन इलिप्स. मग त्यासाठी अगोदर आपण इथं एक डायग्राम ड्रॉ करून घेऊ. डायरेक्ट्रिक्स, फिक्स्ड लाईनला आपण डायरेक्ट्रिक्स म्हणतो, फिक्स्ड पॉईंटला आपण काय म्हणतो, फोकस. सो लेट एस बी द फोकस. ओके, सो नाव ड्रॉ सेगमेंट एस झेड. लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला डायग्राम चांगली समजेल त्यावेळेस निश्चित तुम्हाला हा इलिप्स कसा आहे याच्या बाबतीत माहिती चांगली मिळू शकते, लक्षात घ्या. So here we have seen S be the focus. Now divide the segment SZ internally in A and externally in the A dash in the ratio E is to 1. Okay. A dash. Now या ए डॅशचा जो मिड पॉईंट आहे तो आपल्याला इथं कन्सिडर करायचा आहे, दॅट इज इक्वल टू, सो मिड पॉईंट ऑफ दिस ए डॅश so this is the midpoint of a dash.
आणि मग या मिड पॉईंटला आपण कन्सिडर करणार आहोत ओरिजिन. सो ड्रॉ अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू ओ एस थ्रू ओ. दिस इज कॉल्ड ॲज वाय ॲक्सिस. दिस विल बी द परफेक्ट डायग्राम. याला आपण वाय ॲक्सिस कन्सिडर करू आणि ओ एस अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि आपण आता याचे कॉर्डिनेट्स पाहिलेले आहेत. याचे कॉर्डिनेट्स a,0, याचे कॉर्डिनेट्स a/e,0. डायरेक्ट्रिक्स इक्वेशन मिळालेलं आहे x इज इक्वल टू a/e. फोकसचे कॉर्डिनेट्स ae,0. या a डॅशचे कॉर्डिनेट्स -a,0. ओके. सो दीज आर द कॉर्डिनेट्स. आता इथं ॲक्च्युली त्याची जी डायग्राम आहे त्या डायग्रामच्या आधारे आपल्याला इथं पाहायचं आहे. आता याची जी डायग्राम आहे ती या स्वरूपात मिळते. लक्षात. इलिप्टिकल नेचर दिसला पाहिजे. लक्षात. अंडाकृती या टाईपमध्ये तुम्हाला ती डायग्राम दिसली पाहिजे. सो दिस इज लॅटस रेक्टम LS L डॅश. मग याचे कॉर्डिनेट्स a,. आता राहिला त्याचा वाय कॉर्डिनेट काढायचा आहे. मग वाय कॉर्डिनेट जर पाहिला असेल तर तो लॅटस रेक्टमचा जो एंड पॉईंट आहे तो निश्चित त्या इलिप्सवरती आहे. आणि ज्यावेळेस त्याच्या किमती तुम्ही पुट अप करताल त्यावेळेस तुम्हाला निश्चित त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. दॅट इज a²/b. ओके. नाव आता हा तुम्ही डायग्राम पाहिला असेल तर तो या एक्स ॲक्सिस भोवती सुद्धा सिमेट्रिक आहे ॲज वेल ॲज वाय ॲक्सिस भोवती सिमेट्रिक आहे. मग निश्चित सिमेट्रिक असेल तर इकडे जसा फोकस आहे तसा इकडेही तुम्हाला फोकस मिळेल. मग या फोकसला नाव देऊ आपण S डॅश. याचे कॉर्डिनेट्स तुम्हाला मिळतील -a,0. आणि मग परत इथं एक तुम्हाला लॅटस रेक्टम तुम्हाला ड्रॉ केलेलं दिसेल. मग याला आपण म्हणतो L1 डॅश. सो याचे कॉर्डिनेट्स आपल्याला शोधायचे आहेत. लक्षात घ्या. याचा वाय कॉर्डिनेट आपल्याला शोधायचा आहे. मग हा जो पॉईंट आहे याला B डॅश म्हणतो. याचा अंतर आता निश्चित किती असणार आहे तर तो असेल हा B असेल तो. कारण हा ट्वाईस A आहे तर तो ट्वाईस B असणार आहे. लक्षात घ्या. मग आता जो मोठा आहे त्याला आपण म्हणतो मेजर ॲक्सिस आणि जे लहान आहे त्याला मायनर ॲक्सिस. सो A डॅश इज कॉल्ड ॲज मेजर ॲक्सिस. आता ज्या अर्थी तो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस भोवती सिमेट्रिक आहे तसंच ज्या पलीकडल्या बाजूला जसं एक डायरेक्ट्रिक्स मिळालं तसं याही बाजूला त्याचा एक डायरेक्ट्रिक्स मिळेल. आता याचा जो रेशो आहे तो 1:1 आहे. मग सेम तेवढ्याच अंतरावरती आपण इथं एक अजून एक डायरेक्ट्रिक्स काढू आणि या डायरेक्ट्रिक्सला नाव देऊ D डॅश. सो मग आता या D डॅशचे इक्वेशन काय मिळेल x इज इक्वल टू -a/e Z डॅश. सो दिस इज द ॲक्च्युअल इक्वेशन ऑफ इलिप्स. म्हणजे ॲक्च्युअल डायग्राम जो स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स दिलेला आहे त्याची डायग्राम या स्वरूपात तुम्हाला मिळते. आता प्रश्न असा आहे लक्षात घ्या की या दिलेला जो टर्म आहे याचा वाय कॉर्डिनेट काय मिळतो हे माहीत नाही म्हणून आपण याला कन्सिडर करू. लेट याचे कॉर्डिनेट आपण घेऊ H किंवा y1 म्हणू. आणि त्याचा वाय कॉर्डिनेट आपल्याला शोधायचा आहे. मग तो आपल्याला माहिती की तो जो L आहे AE, y1 lies on the ellipse. Ellipse equation आहे x²/a² plus y²/b² is equal to 1. So putting the value of x and y here we get here as a² e²/a² plus y²/b² is equal to 1. Here a² get cancels. हा e² पलीकडे घ्या. So y²/b² is equal to 1 minus e². ओके. मग आता हा b² पलीकडे येऊ. सो y² इज इक्वल टू तुम्हाला मिळेल b² इंटू ब्रॅकेट 1 minus e².
We know the relation between a square into bracket 1 minus e square is equal to b square. So this is the relation. So हा a square इकडे आणा म्हणजे 1 minus e square is equal to काय मिळेल b square upon a square. आणि म्हणून आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण तुम्ही व्हॅल्यू पुट अप करताल तर इथं 1 minus e square च्या ऐवजी काय लिहू आपण b square into 1 minus e square ची व्हॅल्यू b square upon a square. आणि मग इथं तुम्हाला मिळेल हे y square ची व्हॅल्यू आहे म्हणून y is equal to दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट जर घेतले तर इथं तुम्हाला मिळेल b square upon a पण प्लस ऑर मायनस मिळतील. आणि म्हणून याचा जो y कोऑर्डिनेट आहे लॅटस रेक्टमचे जे एंड पॉईंट्स आहेत ते तुम्हाला काय मिळेल वर b स्क्वेअर अपॉन a खाली मायनस b स्क्वेअर अपॉन a. सिमिलरली इथेही b स्क्वेअर अपॉन a इकडं मायनस b स्क्वेअर अपॉन a. सो दीज आर द एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम. आणि म्हणून लॅटस रेक्टमची जी लेंथ आहे तर ती व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 2b स्क्वेअर अपॉन a. तर आता ज्यावेळेस अशा टाईपचा इलिप्स तुम्हाला दिलेला असेल त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये कोणकोणत्या व्हॅल्यूज माहीत असणं आवश्यक आहे हा पार्ट आपल्याला याच्यामध्ये पाहणं अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. मग आता पहा सो फर्स्ट टाईप ऑफ इलिप्स फॉर द इलिप्स x square upon a square plus y square upon b square is equal to 1. Remember that in this equation a square must be greater than b square. So this is the first type of ellipse. याच्यात a square ची व्हॅल्यू मोठी आहे लक्षात घ्या. मग आता एक एक पार्ट या दिलेला ज्यावेळेस अशा टाईपचा इलिप्स दिला असेल त्यावेळेस मग आपल्याला काय काय गोष्टी आवश्यक आहे तर याच्यावरून ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर याच्यावरून ए आणि बीच्या किमती काढू शकतो. आणि ए आणि बीच्या किमती मिळाल्या की याच्यात पहिली व्हॅल्यू तुम्हाला लागते ते म्हणजे लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस. आता याच्यात मेजर ॲक्सिस आहे ट्वाईस ए म्हणजे ए डॅश त्याची लेंथ आहे ट्वाईस ए त्याच्यामुळे लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस ट्वाईस ए मिळतो. नंबर सेकंड लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस. आता जो छोटा ॲक्सिस आहे त्याची लेंथ जर पाहिली असेल तर पहा याचे कोऑर्डिनेट्स बी मग निश्चित तुम्हाला याचे कोऑर्डिनेट्स इथं 0, बी आणि याचे 0, मायनस बी मग लेंथ किती असणार आहे तो ट्वाईस बी असणार आहे. मग याच्यावर आपण मायनर ॲक्सिसची लेंथ आपण काढू शकतो लक्षात घ्या. नंबर थर्ड जो पार्ट आहे याच्यामध्ये लागणारा पार्ट आहे फोकस किंवा इसेंट्रिसिटी. तर इसेंट्रिसिटी E is equal to square root of a square minus b square upon a. By using this formula we can find out the value of eccentricity. Okay. Number 4 the most important part. आता ज्यावेळेस तुम्हाला a ची व्हॅल्यू माहिती आहे b ची व्हॅल्यू माहिती आहे e ची व्हॅल्यू माहिती आहे इसेंट्रिसिटी व्हॅल्यू माहिती आहे मग आता आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ फोकस याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट की कोऑर्डिनेट्स ऑफ फोसाय. Why we called as foci because आता त्याच्यामध्ये एक फोकस नाही तर दोन्ही बाजू ज्यावरती सिमेट्रिक आहे तो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस होती म्हणून त्याचे दोन फोकस मिळतात म्हणून त्याला प्लुरल फॉर्मला फोसाय म्हणतो. आणि मग फोकसचे कोऑर्डिनेट्स आपण मिळतो प्लस ऑर मायनस ए कॉमा 0. जसं फोकस 2 आहेत तसे डायरेक्ट्रिक्स सुद्धा 2 आहेत म्हणून इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इथं तुम्हाला मिळेल इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस डी. मग इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस तुम्हाला मिळाला एक्स इज इक्वल टू एक तर प्लस ए अपॉन ई किंवा मायनस ए अपॉन ई म्हणून लिहिताना आपण लिहितो प्लस ऑर मायनस ए अपॉन ई. सो दीज आर कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस. आता त्याच ह्याच्यामध्ये लेंथ ऑफ लॅटस रेक्टम जर पाहिला असेल एल एस एल डॅश दिस इज फर्स्ट लॅटस रेक्टम आणि L1 एस डॅश L1 डॅश दिस इज द सेकंड लॅटस रेक्टम. आता लॅटस रेक्टमची जर लेंथ आपण पाहायची असेल तर त्या दिलेले ह्याचे कोऑर्डिनेट्स पहा वाय कोऑर्डिनेट बी स्क्वेअर अपॉन ए इथं याचा कोऑर्डिनेट मायनस बी स्क्वेअर अपॉन ए याचा अर्थ याची लेंथ बी स्क्वेअर अपॉन ए याची लेंथ बी स्क्वेअर अपॉन ए म्हणजे टोटल लेंथ ऑफ लॅटस रेक्टम तुम्हाला मिळेल 2b स्क्वेअर अपॉन ए. सो द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. That is equal to 2b square upon a. मोस्ट इम्पॉर्टंटली पार्ट ज्यावेळेस तुम्हाला एखादं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स दिला असेल या टाईपमध्ये आणि मग त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात. स्टँडर्ड व्हॅल्यूज शक्यतो या व्हॅल्यूज विचारले जातात पण आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला कधी कधी या इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू दिली असेल ए ची व्हॅल्यू दिली असेल बी ची किंमत काढायला सांगतात किंवा ए ची व्हॅल्यू दिली असेल बी ची व्हॅल्यू दिली असेल ई ची व्हॅल्यू दिली असेल ए ची व्हॅल्यू काढा सांगतात. आणि मग त्यासाठी त्यांच्यातलं एक रिलेशन महत्त्वाचं आहे की नेक्स्ट जो पार्ट असणारा आवश्यक पार्ट आहे तो म्हणजे रिलेशन बिटवीन A, B and E is what is the relation?
बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. सो दिस मग या रिलेशनच्या आधारे कोणत्याही दोन किमती दिल्या की तिसरी किंमत आपण इझिली काढू शकतो आणि मग त्या व्हॅल्यूच्या आधारे या बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज आपण निश्चित काढू शकतो. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं स्टँडर्ड जो इलिप्स दिलेला आहे, फर्स्ट स्टँडर्ड इलिप्स, त्याचं डेरिवेशन पाहिलेलं आहे, त्याचं डायग्राम पाहिलेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला असं डायग्राम दिलेला असेल त्यावेळेस आपल्याला या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगतात. कॉन्व्हर्सली याच्यापैकी कोणत्याही 2-3 व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असेल आणि आपल्याला इक्वेशन ऑफ इलिप्स काढायला सांगतात. आता महत्त्वाचा पार्ट काय, तर इथं व्हर्टेक्स, आता नेमकं पहा व्हर्टेक्स कशाला म्हणतो, ज्यावेळेस एखादा कोनिक एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला ज्या ज्या पॉईंटमध्ये कट करतो त्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो. आता इथं पहा हा जो इलिप्स आहे तो कुठं कुठं कट करतोय, पहिल्यांदा ए मध्ये कट करतोय, नंतर बी ला, नंतर ए डॅशला, नंतर बी डॅशला. म्हणून यांचे व्हर्टायसेस काय काय असणार आहे, तर ए डॅश बी बी डॅश. सो व्हर्टायसेस द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज नेक्स्ट नंबर 8. Vertices are a into bracket a comma 0, a dash into bracket minus a comma 0, similarly b into bracket 0 comma b and b dash into bracket 0 comma minus b. So these are the vertices of the ellipse. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स दिलेला असेल त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगू शकतात. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की हा बोर्ड एक्झामला 2 मार्काला किंवा 3 मार्काला याच्यापैकी ज्यावेळेस तुम्हाला इक्वेशन ऑफ इलिप्स दिला असेल या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगतात. कॉन्व्हर्सली याच्यापैकी काही व्हॅल्यू दिला असेल तर इक्वेशन ऑफ इलिप्स काढायला सांगतात. पण मोस्ट इम्पॉर्टंटली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये लक्षात घ्या की सीईटीला जनरली कोनिक सेक्शनवरती म्हणजे इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन्स दिलेले असतात आणि त्याच्या आधारे या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगतात. म्हणून बेसिक नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्या आधारे आता आपण याच्यावर आधारित निश्चित बोर्डला कसा एक्झाम्पल विचारला जाऊ शकतो, सीईटीला कसा एक्झाम्पल विचारला जाऊ शकतो तो पाठ आपण इथं निश्चित आपण पाहू. पण ह्या डायग्राम ज्यावेळेस आपण डायग्राम पाहिलेली आहे त्याच्या आधारे आपण या सगळ्या व्हॅल्यूज इथं लिहून घेतलेल्या आहेत. लक्षात घ्या. तर याचाच आधार घेऊन आपल्याला याच्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. मग याच्यात कंडिशन लक्षात घ्या की स्टँडर्ड इलिप्स कशाला म्हणायचं, तर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. कंडिशन लक्षात घ्या, ए स्क्वेअर मस्ट बी ग्रेटर दॅन बी स्क्वेअर. तसा असेल तरच ह्या व्हॅल्यूज म्हणजे अशा टाईपचा इलिप्स तुम्हाला मिळतो. लक्षात घ्या. सेकंड टाईप ऑफ इलिप्स आपण नंतर पाहू सेकंडच्या पार्टमध्ये. पण आता या स्टँडर्ड इलिप्स दिला असताना या व्हॅल्यूज कशा टाईपमध्ये फाइंड आउट करता येईल हा पार्ट आपल्याला पाहणं आवश्यक आहे. ओके. मग आता याच्यावर आधारित एक्झाम्पल्स परीक्षेत कशा स्वरूपात विचारले जातात, तर एखादं जनरल एक्झाम्पल आपण घेऊ की फाइंड आता प्रत्येक वेळी डायग्राम काढत बसायची गरज नाही. आता एकदा हा पार्ट लक्षात आला की इलिप्स कशा स्वरूपात असतो, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटचा फोकस काय कसे काढायचे, तर आता मग क्वेश्चन या स्वरूपात तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये की फाइंड द इसेंट्रिसिटी, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो, कॉमा लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस अँड मायनर ॲक्सिस त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ फोसाय, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस, and length of latus rectum of the ellipse (9x square plus 16y square is equal to 144). Okay, so this is standard equation of ellipse. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, तर तो जो इलिप्स आहे त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यावा लागेल. मग गिवन इलिप्स इज 9x square plus 16y square is equal to 144. आता याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे काय आलं, x square upon a square plus y square upon b square is equal to 1. म्हणजे पलीकडे 1 पाहिजे असेल तर थ्रू 144 ने डिवाइड करा. सो देयरफॉर मग प्रत्येकाला 144 ने डिवाइड केल्यावर तुम्हाला मिळेल x square upon 16 plus y square upon 9 is equal to 1. हा झाला तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. आता याच्यामध्ये हिअर a square is equal to 16, b square is equal to 9. So a is equal to 4, b is equal to 3. आता a ची किंमत निश्चित b
पेक्षा जास्त आहे म्हणजे हा स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स आहे, लक्षात घ्या. आता याच्यावर आधारित मग एक एक पार्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सो पहिला पार्ट इसेंट्रिसिटी आपल्याला विचारली आहे. E is equal to formula काय, square root of a square minus b square upon a. So putting the value 16 minus 9 upon a ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, that is equal to square root of 7 upon 4. 16 minus 9 7. ओके, इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू मिळाली. नंबर सेकंड आपल्याला विचारला आहे लेंथ ऑफ ॲक्सिस, म्हणजे लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस. आता मेजर ॲक्सिसचा फॉर्म्युला आपल्याला पाहिलेला आहे, दॅट इज इक्वल टू ट्वाइस ए. सो 2 into a, that is equal to 2 into a ची किंमत आहे 4. मग मेजर ॲक्सिसची लेंथ मिळालेली आहे 8 युनिट्स. सिमिलरली लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस इज इक्वल टू ट्वाइस बी इज इक्वल टू 2 into 3 इज इक्वल टू 6. अशा स्वरूपात लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस मायनर ॲक्सिस विचारलेला तो आपण मिळवलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला काय काढायला सांगितलं लक्षात घ्या. याच्यानंतर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आपल्याला coordinates of foci. So number third, coordinates of foci, s into bracket plus or minus ae comma 0, that is equal to s into bracket plus or minus. आता लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्हाला इथं याच्यावर लक्षात येईल e is equal to square root of a square minus b square upon a, हा a इकडे नेला तर ae ची व्हॅल्यू इज इक्वल टू मिळेल स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, आणि त्याची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 7. आणि म्हणून ही व्हॅल्यू इथं तुम्ही डायरेक्ट पुढे करू शकता स्क्वेअर रूट ऑफ 7, 0, म्हणजे इक्वेट करत बसायची गरज नाही. नेक्स्ट नंबर 4, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस. d x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस a अपॉन e. आता याच्यात किमती पुढे करावं लागेल मात्र. d x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस a ची व्हॅल्यू 4 आहे, e ची व्हॅल्यू मात्र आहे स्क्वेअर रूट ऑफ 7 अपॉन 4. नेक्स्ट स्टेपला लक्षात घ्या हा 4 वर जातो म्हणजे इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस तुम्हाला मिळेल 16 अपॉन रूट 7. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस. अँड लास्ट पार्ट इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस मिळतं लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. सो फिफ्थ पार्ट इज लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. लेंथ ऑफ लॅटस रेक्टमचा फॉर्म्युला आहे 2b स्क्वेअर अपॉन a. पुटिंग द व्हॅल्यूज 2 into b स्क्वेअरची व्हॅल्यू 9 अपॉन a ची किंमत 4, कॅन्सल होतो आणि आन्सर मिळतो 9 अपॉन 2. सो अशा प्रकारे जर तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स दिला असेल तर या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतात. कॉन्व्हर्सली याच्या व्हॅल्यूज दिल्या असेल तर स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स पाडता येतो, लक्षात घ्या. मग CET मध्ये याच्याच बाबतीत तुम्हाला इक्वेशन ऑफ इलिप्स दिला असताना या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगतात. तर अशा प्रकारे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स सुरुवातीचा एक पार्ट आपण पाहिलेला आहे. याच्यानंतरच्या दुसऱ्या पिरियडमध्ये आपण सेकंड टाईप ऑफ इलिप्स आपण पाहू. ओके.